नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला सायन्स पार्ट सेकंड ह्याच्यातली जरा रिव्हिजन आपण घेणार आहोत आपल्या ब्रिज कोर्समध्ये. माझं नाव तेजश्री गोरे. यापूर्वी तुम्हाला विद्याताईंनी ह्या चॅप्टरमधला काही भाग सांगितलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्या पुढचा भाग मी घेणार आहे. तर आपण आपला जो 8वीचा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे बायोलॉजीमधला, त्याचं नाव होतं 11वा चॅप्टर होता ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम, मानवी शरीर आणि अवयव संस्था. आता आपल्याला हे माहीत होतं की अवयव संस्था वेगवेगळ्या आहेत आपल्या शरीरामध्ये. म्हणजे श्वसन संस्था आहे, त्याच्यानंतर पचन संस्था आहे, त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, मेंदूची चेता संस्था आहे. अशा विविध प्रकारच्या संस्था आहेत. या संस्थांना म्हणायचं ऑर्गन सिस्टीम. मग आता श्वसन संस्थेला काय म्हणायचं? रेस्पिरेटरी सिस्टीम. त्याच्यानंतर रक्ताभिसरण संस्थेला काय म्हणायचं? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याच्यानंतर उत्सर्जन संस्थेला काय म्हणायचं? एक्सक्रिटरी सिस्टीम. पचन संस्थेला डायजेस्टिव्ह सिस्टीम. अशा प्रकारे विविध प्रकारच्या संस्था आपल्या विकसित असलेल्या सजीवांच्या प्राण्यांच्या शरीरामध्ये असतात. आता त्यामध्ये आपण मानवी शरीरातल्या ह्या ज्या विविध संस्था आहेत त्यातली आज आपल्याला महत्त्वाची एक संस्था बघायची आहे आणि ती संस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. यामध्ये ताईंनी तुम्हाला सांगितलं आहे की हे आपले इंटरनल ऑर्गन आहेत. ब्रेन आहे, लिव्हर आहे बघा, त्याच्यानंतर स्टमक आहे, त्याच्यानंतर मोठं आतडं म्हणजे लार्ज इंटेस्टाईन आहे, बाहेरचं जे आहे ते स्मॉल इंटेस्टाईन, हार्ट वगैरे हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता इथं ह्या ठिकाणी हे लिव्हर आहे, त्याच्यानंतर हा ब्रेन आहे, त्याच्यानंतर हे स्टमक म्हणजे ज्याला मराठीत जठर म्हणतात ते आहे, त्याच्यानंतर ही इंटेस्टाईन आहे, बाहेरची मोठी इंटेस्टाईन आहे आणि आतली लहान इंटेस्टाईन आहे, हार्ट आहे, लंग्स आहेत म्हणजे फुफ्फुसं, लंग्स म्हणजे फुफ्फुसं, किडनी आहेत, आपली मूत्रपिंड किंवा वृक्क म्हणतात त्याला, आणि ओव्हरीज ही आपली प्रजनन संस्था आहे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. आता यानंतर आपल्याला रेस्पिरेशन हा भाग आपण जरा रिवाईज करणार आहोत. ॲक्च्युली तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे, तरी पण आपण थोडी रिव्हिजन घेणार आहोत. तर रेस्पिरेशन म्हणजे काय? तर रेस्पिरेशन म्हणजे इनहॅलिंग ऑफ ऑक्सिजन अँड एक्सहॅलिंग ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. इनहॅलिंग म्हणजे आत घेणे आणि एक्सहॅलिंग म्हणजे बाहेर सोडणे. तर ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डायऑक्साईड आणि पाणी बाहेर सोडणे हे आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे आपल्याला एकूण बघा 2-3 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता एक्सटर्नल रेस्पिरेशनच्या मध्ये बघा 2 टप्पे आहेत. इन्स्पायरेशन म्हणजे इनहॅलेशन आणि एक्सपायरेशन म्हणजे एक्सहॅलेशन. आता इनहॅलेशन म्हणजे मध्ये आत्ताच सांगितलं मी, एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंट टोवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रकिया म्हणजे विंडपाईप. आणि एक्सहॅलेशन म्हणजे काय? ऑक्सिजन फ्रॉम द inspired air goes into blood carries the CO2 from various parts of body towards lungs and this air is given out by exhalation. थोडक्यात म्हणजे इनहॅलेशनमध्ये जो ऑक्सिजन आपण आत घेतो तो ऑक्सिजन लंग्समध्ये जातो आणि लंग्सच्याद्वारे तो आपल्या ब्लडमध्ये मिसळतो आणि ब्लडमधून तो सगळ्या शरीरभर पसरवला जातो आणि नंतर त्याच्यातून तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा पुन्हा आपल्या लंग्समध्ये येतो आणि लंग्समधून बाहेर काढून टाकला जातो. त्याला एक्सहॅलेशन म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये दुसरा टप्पा आहे हे बघितलं आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन, बाह्य श्वसन. आता इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे अंतर्गत श्वसन. अंतर्गत म्हणजे कशाच्या अंतर्गत? तर पेशीच्या आत, सेलच्या आत, टिश्यूच्या आत. तर ज्यावेळी आपल्या लंग्समध्ये ऑक्सिजन जातो
त्यावेळी आपल्या लंग्समध्ये बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात. केसांसारख्या लहान पातळ अशा रक्तवाहिन्या आपल्या लंग्समध्ये असतात आणि त्यांच्याद्वारे तो ऑक्सिजन आपल्या ब्लडमध्ये पोचवला जातो. ब्लडमध्ये मिसळतो आणि ब्लडमधून तो प्रत्येक सेलला पोचवला जातो आणि त्या सेलमध्ये त्याचा वापर केला जातो. ऊर्जा निर्मिती केली जाते आणि त्या सेलमध्ये मग टाकाऊ पदार्थ म्हणून कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ बाहेर येते आणि ती वाफ मग बाहेर टाकून दिली जाते. हे आहे तर हे सेल लेवलवर होणारं इंटरनल रेस्पिरेशन. म्हणजे सेलच्या आत त्या ऑक्सिजनचं काय होतं ह्याला म्हणायचं इंटरनल रेस्पिरेशन. अजून सेल्युलर रेस्पिरेशन. ह्या सेलमध्ये जे रेस्पिरेशन होत असतं त्याचं रासायनिक सूत्र जे आहे त्यामध्ये असं घडून येतं की सेलमध्ये जे अन्न साठवलेलं आहे ते ग्लुकोजच्या स्वरूपात अन्न साठवलेलं आहे आणि त्या अन्नाचा, त्या ग्लुकोजचा आणि त्या ऑक्सिजनचा संयोग होतो. त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडून येते आणि हा ऑक्सिजन जो आहे हे जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडेशन होतं आणि त्यांच्यापासून एनर्जी बाहेर पडते. ती एनर्जी ATP नावाच्या ऊर्जा समृद्ध रेणूंमध्ये एनर्जी मोलेक्युल्समध्ये ATP नावाच्या एनर्जी मोलेक्युल्समध्ये ती कन्व्हर्ट केली जाते आणि मग त्या ATPच्या मधली एनर्जी आपण आपली काम करण्यासाठी आपण इकडं तिकडं असं म्हणजे हालचालीसाठी वगैरे वापरतो. तर हे सेल्युलर रेस्पिरेशन आहे. तर ह्याच्यामध्ये ग्लुकोजचा एक मोलेक्यूल आहे, त्याचं रेणुसूत्र आहे, मोलेक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. त्याच्याबरोबर आपण 6 ऑक्सिजनचे ॲटम आपण मोलेक्यूल वापरतो आणि त्याच्यापासून 38 ATP एवढी ऊर्जा बाहेर पडते आणि जोडीला 6 कार्बन डायऑक्साईड आणि 6 पाण्याचे रेणू बाहेर पडतात. हे सेल्युलर रेस्पिरेशन आहे. आपल्याला 10वीमध्ये ते पुन्हा आहे, त्यामुळे 8वीचं पुस्तक टाकून द्यायचं नाही, ते तयार ठेवायचं आपल्याला. सगळी 8वी 9वी 10वीची पुस्तकं सतत संपर्कात ठेवायची म्हणजे सायन्सशी, लक्षात ठेवा. आता अशा प्रकारे हे रेस्पिरेशन थोडक्यात इथं दिलेलं आहे मी. वी गेट ऑक्सिजन फ्रॉम द एअर थ्रू ब्रीदिंग. दॅट इज वाय वी ब्रीथ कंटिन्युअसली. In our body, there are organs that carry out the work of respiration. आता बघा ह्या ठिकाणी नोज आहे, तुम्हाला दिसतंय नोज आहे. ट्रकिया आहे म्हणजे विंड पाईप आहे की ज्याला श्वसन नलिका असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर लंग्स आहेत म्हणजे फुफ्फुस त्याला म्हणतो आणि डायफ्रॅम आहे. डायफ्रॅम हा एक म्हणजे कार्टिलेज म्हणजे आपलं कसं ताडपत्रीसारखे किंवा कानाचे जे आपले स्नायू आहेत त्या प्रकारचा हा डायफ्रॅम आहे. आणि ज्यावेळी तुम्ही विचार करा तिथं लक्ष केंद्रित करा, हा डायफ्रॅम खूप महत्त्वाचा आहे. आता आपण नाकानं हवा घेतली की आपले लंग्स फुगणार की नाही, त्यांचा आकार वाढणार की हा खाली दबला जातो. डायफ्रॅम खाली लवचिक असतो तो दबला जातो, हवा जास्त मावते आणि ज्यावेळी आपण उच्छ्वास करतो त्यावेळी हवा ही बाहेर टाकून दिली जाते, लंग्स आकसली जातात आणि डायफ्रॅम पुन्हा वर होतो. म्हणजे वर खाली असा डायफ्रॅम आपल्या श्वसनाच्या वेळी होत असतो. व्हेन द डायफ्रॅम, त्याचं स्पेलिंग बघा DIAPHRAGM, डायफ्रॅम. त्याला मराठीत श्वसनपटल असं म्हणतात. अर्ध धनुष्याकृती तो अशा प्रकारचा आहे. The diaphragm and its movement. When the diaphragm moves downward, we breathe in and the incoming air fills the alveoli in the lungs. When the diaphragm moves upwards, air in the lungs is pushed out. बघा, ज्यावेळी आपण इनहेल करतो, ज्यावेळी ब्रीथ इन करतो त्यावेळी ऑक्सिजननी आपले लंग्स भरतात आणि लंग्स भरतात म्हणजे काय, अल्विओलाय भरतात. आता अल्विओलाय म्हणजे काय, अल्विओलाय म्हणजे आपलं हे जे ट्रकिया ज्या आहेत ना त्या ट्रकिया आपल्या लंग्समध्ये गेल्यावर त्याला फाटे उपफाटे म्हणजे ब्रांचेस सब ब्रांचेस अशा फुटतात आणि नंतर त्याचा शेवटची ब्रांच, शेवटची शाखा एवढी पातळ असते
की तिच्या टोकाला एक फुगा असतो बारीक. त्या फुग्याचा पापुद्रा इतका पातळ असतो की त्याच्यामध्ये सेलचा एकच थर असतो, पेशीचा एकच थर असतो आणि त्याच्यातनं हवा ये जा करू शकते इतके ते पातळ असे फुगे असतात. त्या फुग्यांना मराठीत वायुकोश आणि इंग्लिशमध्ये अल्विओलाय असं म्हणतात. अल्विओलस हे सिंग्युलर आहे आणि अल्विओलाय हे अनेकवचन आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपली श्वसननलिका म्हणजे आपला ट्रकिया, विंडपाईप लंग्समध्ये जातात, लंग्सला फाटे फुटतात. बारीक 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 सगळ्यात बारीक फाटा आहे, त्या फाट्याला फुगे असतात की ज्याला वायुकोश किंवा अल्विओलाय म्हणतात आणि ते आपल्या केशवाहिन्यांना जोडलेले असतात. केशवाहिन्या म्हणजे काय? तर केशवाहिन्या म्हणजे आपल्या डोळ्यांच्यामध्ये, जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर आपल्या डोळ्यांच्यामध्ये जो पांढरा भाग आहे, त्या पांढऱ्या भागामध्ये तुम्ही आरसा जर जवळ आणला तर अशा बारीक केसांसारख्या पातळ अशा रक्तवाहिन्या दिसतात, खूप पातळ असतात. त्या आहेत नेमक्या केशवाहिन्या. इंग्लिशमध्ये त्याला ब्लड कॅपिलरी म्हणायचं. त्या खूप पातळ असतात. त्या इतक्या पातळ असतात की त्यांची जी वॉल आहे ती वॉल एक सेलचाच लेअर असतो त्याच्यामध्ये. म्हणजे अल्विओलायमध्ये पण एक सेलचा लेअर आणि ह्या ब्लड कॅपिलरीमध्ये पण एक सेलचा लेअर आणि त्या एकमेकांना चिकटून असतात. मग त्याच्यामुळं काय होतं, तुम्ही आता त्या भागात इमॅजिन करा तुम्ही, बरोबर, तुम्हाला नाकातून आत जायचं आहे, मग तुम्ही ट्रकियामध्ये गेला, ट्रकियामधून तुम्ही लंग्समध्ये गेला, लंग्समधून तुम्ही आणखीन फाटा उपफाटा करत सगळ्यात पातळ अशा अल्विओलायपर्यंत आलेला आहात. अल्विओलायच्या अवतीभोवती सगळ्या ब्लड कॅपिलरीचं पुंजकं आहे आणि तुमच्यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन उडी मारणार त्या अल्विओलायच्या वॉलमधून, त्या ब्लड कॅपिलरीच्या वॉलमधून आत असलेल्या ब्लडमध्ये. बरोबर, अशा प्रकारे हा ब्लड मग ह्या अल्विओलायमध्ये प्रवेश करतो. हे तुम्हाला पुढं 9वीमध्ये 10वीमध्ये येतं आहे असं गृहीत धरून आपण शिकवणार आहोत. When the outside air reaches the alveoli, oxygen in it passes into the thin blood vessels around the alveoli. With the blood, it is carried to all parts of the body. ब्लडचं कामच आहे, ऑक्सिजन आला ऑक्सिजन, घ्या ऑक्सिजन, चला प्रत्येक सेलला धरा ऑक्सिजन. म्हणजे प्रत्येक सेलला ऑक्सिजन पुरवायचं काम ब्लड करत असतं आणि त्याच्यासाठी ब्लड खेळतं राहतं. ब्लड नेहमी फिरत असतं. ब्लड साठलं तर काय होतं माहिती आहे का? ते ब्लड साठलं तर आपण म्हणतो साकळलं ब्लड. ॲट द सेम टाईम द कार्बन डायऑक्साईड दॅट इज ब्रॉट बाय द ब्लड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी एंटर्स द एअर इन द अल्विओलाय. आणि त्याचवेळी काय होतं माहिती आहे का, की ज्यावेळी ब्लड ऑक्सिजन प्रत्येक सेलला देतो, अगदी पायाच्या अंगठ्यापासून मेंदूपर्यंत अशा प्रत्येक सेलला ऑक्सिजन देत असतो, त्यावेळी काय होतं माहिती आहे का, त्यावेळी त्या सेल काय म्हणतात की धरा, गिव अँड टेक, तुम्ही ऑक्सिजन द्या, आम्ही आमच्या घरातला कचरा टाकून देतो. आपण कसं घरातला कचरा सकाळी टाकून देतो कचरा गाडी आली की, मग तसं ऑक्सिजन घेतात आणि कचरा म्हणजे कार्बन डायऑक्साईड टाकाऊ पदार्थ आहे आणि पाण्याची वाफ तो बाहेर त्यांच्याकडे टाकून दिला जातो ब्लडमध्ये. मग ब्लड तो कार्बन डायऑक्साईड घेऊन पुन्हा कुठे येणार आहे, पुन्हा लंग्समध्ये वाहत येणार आहे आणि लंग्समधल्या अल्विओलायमध्ये तो कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ सोडून देणारे ॲज अ वेस्ट मटेरियल, टाकाऊ पदार्थ म्हणून. आणि नंतर मग आपण उच्छवास करतो आणि त्यावेळी हा सगळा वेस्ट मॅटर टाकून दिला जातो. मुलांनो, आपला व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी आता इथं थांबते, पण लगेचच पुढचा करणार आहे. तुम्ही सगळे व्हिडिओ बघायचे हां.